हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर राव वाकळ आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, आज मी आपला डार्क रियालिटी सिरीजचा तिसरा एपिसोड घेऊन येतोय, ज्याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत आपल्या फिलिंग्स बद्दल. लोकांना भावना नाही, ताकद दिसली तर रिस्पेक्ट मिळतो. मित्रांनो, काय आहे ना, आपण किती चांगले आहोत, किती इमोशनल आहोत याच्यावरून आपल्याला कोणी रिस्पेक्ट नाही देत. आपलं जर रिअल वर्ल्ड आहे ना, रिअल वर्ल्ड मध्ये फक्त एकच गोष्ट चालते आणि ती काय आहे? पॉवर, पोझिशन आणि व्हॅल्यू. जर तुमच्याकडे पॉवर असेल, जर तुम्ही एखाद्या मोठ्या पोझिशनवर असेल किंवा जर तुमची मार्केटमध्ये काही व्हॅल्यू असेल तरच लोक तुम्हाला रिस्पेक्ट देतात. आणि ही आपल्या वर्ल्डची हार्श रियालिटी आहे मित्रांनो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, काय आहे ना, आपल्याकडे एक म्हणजे म्हणतात की चांगलं राहिलं तर सगळं चांगलं चांगलं होतं. पण जर तुम्ही रिअल वर्ल्डचं घेतलं तर त्याच्यामध्ये एक गोष्ट तर तुम्हाला नक्की समजली असेल, ती म्हणजे की गुड पीपल गेट इग्नोर्ड. आणि ही रियालिटी, ही आपली पहिली रियालिटी आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आता ती कशी ते मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही एक नाईस गाय असाल, म्हणजे तुम्ही खूप चांगले असाल, सगळ्या लोकांसोबत जर चांगलं वागत असाल, तुम्हाला म्हणजे तुम्ही हेल्पिंग नेचरचे असाल, तर जेव्हा तुमच्याबद्दल एखादी गोष्ट असते किंवा जेव्हा तुम्हाला काही करायचं असतं किंवा तुमच्याबद्दल काही चर्चा असते, त्यावेळेस मग तुम्हाला लोक फॉर ग्रांटेड घेतात. म्हणजे काय, तुम्हाला लोक गृहीत धरतात आणि तुमच्याबाबत जास्त विचार करत नाही. हे ठीक आहे, त्याला काही वाटणार नाही, ठीक आहे, तो असं करून घेईल किंवा हे लोक तुम्हाला ग्रांटेड धरतात. आता दुसरा मुद्दा काय, जर तुम्ही इमोशनल असाल आणि तुम्ही लगेच भावनांच्या मध्ये वाहून जात असाल, तुम्हाला कोणी काही इमोशनली सांगितलं की तुम्हाला लगेच ते फील होत असेल, टच होत असेल, तर लोक याचा मिसयूज करून तुमच्या भावनांशी खेळतात आणि त्यांची कामं करून घेतात. जर तुम्ही इमोशनल असाल तर 100% लोक तुम्हाला यूज करून घेणार. तिसरं मित्रांनो, जो काइंडनेस असतो ना, म्हणजे आपण ज्याला चांगुलपणा म्हणतो, जर त्या काइंडनेसला तुम्ही बाउंड्रीज नाही घालून दिल्या की कुठपर्यंत लोकांशी चांगलं वागायचं, याची जर तुम्ही एक निर्धारित बाउंड्री नाही ठरवून घेतली, तर 100% मग लोकांना असं वाटतं की अरे हा काइंड आहे ना, मग लोक त्याला तुमचा वीकनेस समजायला लागतात आणि या काइंडनेसचाच लोक गैरफायदा घ्यायला लागतात मित्रांनो. आणि याच्यामुळं काय होतं की तुमचं जे चांगुलपण आहे, ते चांगुलपणच मग तुमच्यासाठी प्रॉब्लेम बनायला लागतं. तर मित्रांनो, आता आपण दुसरी रियालिटी समजून घेऊ, ती म्हणजे की पॉवर म्हणजे नेमकं काय. तर आता पॉवर कशी येते? पॉवर वेगवेगळ्या गोष्टींनी येते. पहिलं म्हणजे काय, मनी. जर तुमच्याकडे पैसा असेल तर लोक तुम्हाला रिस्पेक्ट करतात. आता हे तर तुम्ही पाहता, मोठे मोठे उद्योजक आहेत, फॅमिलीज आहेत ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, जे की पैसा धरून आहेत, लोक त्यांना रिस्पेक्ट करतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही अंबानी फॅमिलीचं उदाहरण घ्या. म्हणजे जेव्हा त्यांच्या मुलाचं लग्न होतं त्यावेळेस म्हणजे एक लहानातल्या लहानापासून बॉलिवूड मधल्या मोठ्यातल्या मोठ्या कलाकारापर्यंत तर भारतातल्या पंतप्रधानापर्यंतची ही लोक त्यांच्याकडे त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी गेलेली होती. दिस इज द पॉवर ऑफ द मनी. दुसरं, स्किल. जर तुमच्याकडे एखादं असं स्किल आहे की ज्या स्किलमुळे तुम्ही म्हणजे त्या स्किलमध्ये तुमचा कोणी हात धरू शकत नाही, तर ती स्किल तुमची पॉवर आहे मित्रांनो. त्याचा उपयोग करून तुम्ही लोकांना इन्फ्लुएन्स करू शकता आणि त्या स्किलचा उपयोग करून तुम्ही लोकांना वर प्रभावही टाकू शकता. तिसरं म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स. तुम्ही जेव्हा चार चौकात वावरत असता मित्रांनो, तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो कसा आहे, तुम्ही कसं चालता, कसं बोलता, लोकांशी कसं रिॲक्ट करता, जर तुम्ही कॉन्फिडेंटली करत असाल, समोरच्या व्यक्तीला तुम्ही डोळ्यात डोळे घालून बोलत असाल, त्यांच्या प्रश्नांना नीट ऐकून घेत असाल, त्याच्यावर योग्य तेच कमेंट करत असाल किंवा उत्तर देत असाल, यातून तुमचा कॉन्फिडन्स झळकतो आणि आपोआप समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्यासाठी एक रिस्पेक्ट तयार होते, एक जागा तयार होते आणि मग हे तुम्ही वापरू शकता तुमच्यासाठी एक पॉवरचा सोर्स म्हणून. तिसरं म्हणजे पुढचा मुद्दा म्हणजे नेटवर्क. आता नेटवर्क म्हणजे काय, तर मित्रांनो की नेटवर्क म्हणजे ही गोष्ट की तुमचं नेटवर्क कसं आहे, म्हणजे तुम्ही किती लोकांशी बांधील आहात, लोकांमध्ये तुमचं म्हणजे लोक तुमच्याशी कशा पद्धतीने कनेक्टेड आहेत.
म्हणजे जर तुम्हाला गरज पडली, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला फोन केला किंवा एखाद्या व्यक्तीकडे एखादी हेल्प मागितली, जे तुम्हाला कशा पद्धतीने मिळू शकते, दॅट इज युअर नेटवर्क. म्हणजे तुमच्या बोलण्यावर किंवा तुमच्या शब्दावर एखादा व्यक्ती काय काम करू शकतो किंवा तुमची कशा पद्धतीने मदत करू शकतो, अशा पद्धतीने जर तुम्ही लोक जपलेली असतील आणि अशी जर तुमच्याकडे खूप सारे लोक असतील की ते तुमच्या एका शब्दाखातर तुमचं काम करायला तयार असतील, तर दॅट इज युअर नेटवर्क. हे एक तुमच्या पॉवरचं केंद्रस्थान आहे असं तुम्ही समजू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, कंट्रोल ओव्हर इमोशन्स. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या भावनांवर, तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवू शकत असाल, तर हे एक पॉवरचं खूप मोठं लक्षण आहे. कारण कसं आहे, कधी कधी माणूस इमोशन्सच्या भरामध्ये, भावनेच्या भरामध्ये एखादं स्टेटमेंट देऊन टाकतो जे कधी कधी आपल्या विरोधातही जातं. त्याच्यामुळे जर आपण इमोशन्स कंट्रोल करू शकत असो, तर हे पॉवर तुमच्याकडे असण्याचं एक मेन, म्हणजे तुम्ही असं समजू शकता की एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे की येस, यू कॅन कंट्रोल युअर इमोशन्स, देन यू आर अ पॉवरफुल पर्सन. मित्रांनो, पॉवर म्हणजे फक्त पैसा नाहीये. तर पॉवर म्हणजे काय? इन्फ्लुएन्स प्लस कंट्रोल. इन्फ्लुएन्स प्लस कंट्रोल म्हणजे कसं, आता तेही मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना कशा पद्धतीने इन्फ्लुएन्स करता, कशा पद्धतीने तुमच्या आजूबाजूची लोक तुमच्या वागण्या बोलण्यावर रिॲक्शन करतात, तुमचा त्यांच्यावर काय प्रभाव आहे आणि या प्रभावाचा वापर करून तुम्ही त्यांना कसं कंट्रोल करू शकता, हे आहे खरी पॉवर. मनी इज येस ऑल्सो पॉवर. पण पैसा कसा आहे, तो जातो येतो. पण जर तुमचा बोलण्याचा, तुमच्या शब्दाचा लोकांवर इन्फ्लुएन्स असेल, तर ती फार मोठी गोष्ट असते एक सत्ता केंद्र बनण्यासाठी, एक पॉवरफुल व्यक्ती बनण्यासाठी. आता मित्रांनो, आपण हे पाहूया की सोसायटी कशी काम करते. ही आपली जी रियालिटी आहे, तो हा आपला 3rd नंबरचा रियालिटी चेक की सोसायटी कशी काम करते. जर तुम्ही एक वीक पर्सन असाल, तुम्ही एक इमोशनल पर्सन असाल, तुम्ही जर एक काइंड हार्टेड पर्सन असाल, तर तुम्ही इग्नोर होणार. लोक तुम्हाला दुर्लक्षित करणार. जेव्हा त्यांचं काम आहे तुमच्याकडे येणार, काम झालं की तुमच्या लाईफमधून निघून जाणार. आणि हे ते चालू ठेवणार, कारण त्यांनी हे समजून घेतलेलं असतं की येस, वी कॅन मॅनिप्युलेट दिस पर्सन बाय हिज इमोशन्स और बाय हिज काइंडनेस. मग तुमच्याशी गोड बोलून, तुमच्या भावनांशी खेळून ते त्यांचं काम करून तुमच्याकडून घेतात आणि मग तुमच्या आयुष्यामधून बाजूला निघून जातात. त्यांना गरज पडली की परत तुमच्याकडे येतात. दुसरं, जर तुम्ही एक ॲव्हरेज पर्सन आहात, म्हणजे एक ॲव्हरेज पर्सन जो की खूप जास्त, आपण ज्याला म्हणू की जो खूप जास्त काइंड हार्टेड पण नाहीये आणि खूप जास्त इमोशनल पण नाहीये, पण येस, इमोशनल त्याला थोडेफार बॉदर करतात, तो थोडंफार लोकांची मदतही करतो, एक नॉर्मल पर्सन समजा, तर अशा व्यक्तीला लोक टॉलरेट करतात. त्याला थोडंसं टॉलरेट करून घेतात आणि नंतर इग्नोर करून टाकतात. पण मित्रांनो, जर तुम्ही एक पॉवरफुल व्यक्ती असाल, तर मग लोक काय करतात, लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात, तुमच्याशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि तुमची रिस्पेक्ट करतात. हे सगळं कशामुळे होतं? हे सगळं होतं तुमच्या पॉवरमुळे, तुम्ही एक पॉवरफुल व्यक्ती असल्यामुळे. आता याची तुम्हाला मी काही रिअल टाइम उदाहरणे देतो मित्रांनो. पहिलं, जर ऑफिसमध्ये तुमच्या खूप पॉलिटिक्स होत असेल आणि जर तुम्ही टार्गेट होत असाल त्याच्यामध्ये, तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक वेळेस मलाच टार्गेट केलं जाते, तर याचा अर्थ तुम्ही हे समजून घ्या मित्रांनो, तुम्ही एक वीक व्यक्ती आहात, त्याच्यामुळे तुम्हाला टार्गेट केलं जाते. कारण जे बाकीचे पॉलिटिक्स करणारे लोक आहेत त्यांना असं वाटतं की याला जर आपण टार्गेट केलं, यू आर अ इझी टार्गेट फॉर देम. तुम्ही त्यांच्यासाठी एक सोपं टार्गेट आहात की ज्याला मॅनिप्युलेट करून, ज्याला टार्गेट करून ते त्यांचे सगळे कामं करून घेऊ शकतात आणि ऑफिसमध्ये पॉलिटिक्स करू शकतात. दुसरं, हे तुमच्या रिलेशनशिप्स, मग ते कोणतेही रिलेशनशिप असो, तुमचं मॅरिड लाईफ असो, तुमचं लव्ह रिलेशनशिप असो, जर तुमच्या जवळच्या व्यक्तीला हे माहीत असेल की आपण यांना इमोशनली किंवा सायकोलॉजिकली मॅनिप्युलेट करू शकतो, यांच्या काइंडनेसचा मिसयूज करून घेऊ शकतो, तर लोक ते तुम्हाला 100% तुमच्यावर अप्लाय करणार आणि मग काइंड फेस करून किंवा प्रेमाने बोलून तुम्हाला इमोशनली थोडं
इन्फ्लुएन्स करून त्यांचं काम करून घेणार. आणि अजून एक म्हणजे की सोशल मीडिया इन्फ्लुएन्स. आजकाल काय झाले ना मित्रांनो, लोक जी झाली आहेत ना, त्यांना सोशल मीडियाचं एवढं क्रेज झालंय की त्यांना असं वाटायला लागलं की सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट ही खरी असते. आणि यामुळे काय झालं ना, ह्या सोशल मीडियाचा एवढा इन्फ्लुएन्स लोकांवर झाला की बऱ्याच ठिकाणी ह्या सोशल मीडियामुळे लोक समोरच्या व्यक्तीला मिसजज करायला लागले. त्याच्यामुळे हे एक महत्वाचं कारण आहे की तुमचं जी रिस्पेक्ट आहे, जे तुमचे टॉलरेशनचे प्रॅक्टिसेस आहे, की जेव्हा तुमचा काइंडनेस आहे, की जेव्हा तुमचा वीकनेस आहे, लोक या सोशल मीडियाला असं समजतायत की म्हणजे ह्याच्यावर जर आपण काही केलं किंवा याच्यावर आपण एखाद्या व्यक्तीला बोललो, याचा वापर करून, सोशल मीडियाचा वापर करून ते असंख्य लोकांना इन्फ्लुएन्स करतात, असंख्य लोकांना मॅनिप्युलेट करतात आणि त्याच्यातून स्वतःचं काम काढून घेतात. तुम्ही बघा मित्रांनो, सोशल मीडियावर काहीतरी व्हिडिओ असतो, तो येतो काहीतरी बोलतो, मग हे चापट मारते, मग तो फिरून काहीतरी बोलतो आणि लोकांना ते आवडायला लागलंय. आणि हे एक त्यांचं थीम असते, हे ठरवून केलेलं शूट असतं, पण लोकांना ते इतकं खरं वाटतं की लोक मग त्याच्यावर चर्चा करतात, त्या लोकांना फॉलो करतात त्यांना. आणि जी लोक ही सगळं करतात ती लोक काय करतात, हे असं फेक दाखवून, हे खोटं दाखवून लोकांना त्यातून इन्फ्लुएन्स करून स्वतः पैसे कमवतात आणि मोठे होतात. सो सोशल मीडियाचा मिसयूज खूप वाढलेला आहे. लोकांना इन्फ्लुएन्स करण्यासाठी सोशल मीडियाचा यूज करणं आजकाल खूप सोपं झालेलं आहे मित्रांनो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता काही मिस्टेक्स जे आहेत की बिग मिस्टेक आपण काय करतो, कशामुळे आपण अडकले जातो, कशामुळे आपण वीक ठरतो, त्याचे काही मिस्टेक्स आपण काय करतो लाईफमध्ये ते आपण पाहूयात. पहिलं म्हणजे मी चांगला आहे म्हणून लोक रिस्पेक्ट देतील. तर मित्रांनो, हे सगळ्यात चूक स्टेटमेंट आहे की कोणीही तुम्ही चांगले आहे म्हणून तुम्हाला रिस्पेक्ट देत नसतं. ते वरवर तुम्हाला दाखवत असेल की रोजचे रिस्पेक्ट करतायत, बट माघारी तुम्हाला वेगळं बोलत असेल. आणि दुसरं, लोक मी सायलेंट आहे म्हणून मला लोक समजून घेईल. कोणीही तुम्हाला तुम्ही सायलेंट आहे म्हणून समजून घेत नाही. जर तुम्ही सायलेंट असाल तो लोक तुम्हाला इग्नोर करतात. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला समजून घ्यायचं तर तुम्हाला तुमचे मुद्दे योग्य पद्धतीने मांडावे लागतात मित्रांनो, आणि तेव्हाच लोक तुम्हाला समजून घेतील. तर ट्रूथ काय मित्रांनो, ट्रूथ हेच आहे की पीपल डोंट फील युअर स्ट्रगल. म्हणजे काय, लोकांना तुमचं स्ट्रगल नाही दिसत, दे रिस्पॉन्ड टू युअर स्ट्रेंथ. तुमची जी ताकद आहे त्याला ते रिस्पॉन्ड करतात. आणि आपल्या आजूबाजूचा कोणीही माणूस असो, त्याच्याकडे एक तरी अशी गोष्ट असते जी की आपल्याकडे नसते आणि ज्याचं म्हणजे तो यूज करू शकतो. सो मित्रांनो, अशी आपल्यातली गोष्ट ओळखणं आणि तिला डेव्हलप करणं फार महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला अजून काही गोष्टी सांगतो की मित्रांनो, हे बघा, जर आपल्याला यातून काही धडा घ्यायचा असेल आणि जर आपल्याला याच्यावर काम करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. काय गोष्टी कराव्या लागतील? इमोशनल न राहता तुम्हाला स्ट्रॅटेजिक राहावं लागेल. इमोशनल न राहता स्ट्रॅटेजिक राहावं लागेल. म्हणजे काय, तुमचे जे इमोशन्स आहेत ते तुम्ही कंट्रोल करा आणि तुमच्या इमोशन्सला तुमची स्ट्रॅटेजी म्हणून वापरा. म्हणजे लोकांना जसं असं वाटतं की हा खूप इमोशनल आहे, सो ते जर तुम्हाला इमोशनली मॅनिप्युलेट करत असतील तर ओके, they are trying to manipulate you na, so you can also counter back them by your emotional strategy, so they can get convinced. म्हणजे त्यांना असं वाटलं पाहिजे की अरे नाही, हा आता आपल्याला हे केलं, आणि योग्य वेळी मग तुम्हाला जे करायचं आहे ते करा. दुसरं, हायपर रिॲक्टिव्ह न राहता कंट्रोल्ड राहणं. म्हणजे काय, कोणी तुम्हाला काही बोललं तर त्याच्यावर एक कंट्रोल्ड रिॲक्शन देणं, त्याच्यावर एक विचार करून योग्य पद्धतीनेच रिॲक्शन देणं. हे जरी तुम्ही केलं तर तुमची पॉवर त्यातून दिसून येते. आणि सगळ्यात महत्वाचं, प्लीजिंग न राहता स्वतःला डेव्हलप करून एक पॉवरफुल व्यक्ती बनणं. का लोकांना प्लीज करायचंय आपल्याला मित्रांनो? प्लीजिंग कशामध्ये होतं? प्लीजिंग हे होतं मोस्टली ऑफिसमध्ये. जो व्यक्ती वीक आहे, आपण ज्याला म्हणतो की मराठी भाषेत खूप चांगला शब्द आहे, अरे त्याने मॅनेजरची चाटुगिरी केली म्हणून त्याला जास्त मॅनेजरने हे केलं आणि मी एवढी मेहनत केली पण मला नाही भेटली. तर चाटुगिरी, चमचेगिरी करणं. का कोणाची चमचेगिरी करायची? नाही करायची.
व्हाय यू आर नॉट डेव्हलपिंग युअर स्किल. म्हणजे असं झालं पाहिजे की आपण जेव्हा आपलं स्किल डेव्हलप करतोय तेव्हा समोरच्या व्यक्तीने आपल्या स्किलला समजायला तयार नाही. हा जर माझ्या टीम मधनं गेला ना तर माझी टीम वीक पडेल. दॅट इज युअर पॉवर फ्रेंड्स, आणि ही आपण डेव्हलप केलीच पाहिजे. आता मी तुम्हाला काही प्रॅक्टिकल स्टेप्स सांगतो मित्रांनो. काय, पहिलं म्हणजे तुम्ही बाउंड्रीज सेट करा. कशासाठी? तुमच्या काइंडनेससाठी, तुमच्या इमोशन्ससाठी बाउंड्रीज सेट करा. म्हणजे काय, लोकांना पाहिजे तेवढंच तुमच्या जवळ येऊ द्या, लोकांना पाहिजे तेवढंच तुम्हाला इमोशनली हे करू द्या. खूप जास्त जर तुम्ही लोकांना काइंडनेस दाखवला तर तो 100% तुमच्या विरोधात जाणार. दुसरं म्हणजे स्किल डेव्हलप करणं. यामुळे काय होईल, जेव्हा तुमच्याकडे एक पॉवरफुल स्किल असेल आणि तो स्किल तुमची पॉवर बनेल मित्रांनो, मग लोकांनाही कळेल की नाही, दिस इज द पर्सन विच कॅन डू दिस थिंग. म्हणजे हाच तो व्यक्ती आहे जो माझं काम करू शकतो. मग तेव्हा ते तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला लागतील, अदरवाईज ते तुम्हाला कन्सिडरच करतील. आणि सगळ्यात महत्वाचं की तुमची फायनान्शियल सिस्टीम जी आहे, तुमची मनी सिस्टीम जी आहे ती इम्प्रूव्ह करणं. मनी सिस्टीम इम्प्रूव्ह कशी करायची मित्रांनो, याबद्दल मी अगोदरही बोललेलो आहे आपल्या मनी सिस्टीमच्या व्हिडिओमध्ये. परत एकदा सांगतो की तुमचा पैसा योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करा, त्यातून आउटकम घ्या आणि ते आउटकम परत रिइन्व्हेस्ट करा, त्यातून तुमचे एक्सपेन्सेस वगैरे बाजूला काढू. आणि ही सायकल कन्सिस्टंटली जर तुम्ही योग्य पद्धतीने चालवली तर यू आर अ फायनान्शियली फ्री पर्सन. सगळ्यात महत्वाचं, बोलण्यापेक्षा प्रेझेन्स बिल्ड करायचा. म्हणजे काय, तुम्ही जर 10 लोकांमध्ये आहात, तुम्ही जर एखाद्या मीटिंग मध्ये आहात, तर तुमच्या प्रेझेन्सनेच, तुमच्या असण्यानेच आजूबाजूची लोक प्रभावित झाली पाहिजे. तुम्हाला बोलण्याची गरज नाही पडली पाहिजे. मित्रांनो, समजा तुम्ही एका टीम मीटिंग मध्ये बसलाय, 10 लोक बोलतायत आणि तुम्ही शांतपणे सगळं ऐकून घेताय, तर सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की नाही, हा बोलला ना, हा जेव्हा बोलेल तेव्हा काहीतरी योग्यच बोलेल. दॅट इज द प्रेझेन्स ऑफ युअर्स. तो तुमचा प्रेझेन्स आहे, तो तुमचं असण्याची ताकद आहे, आणि ही आपल्याला बिल्ड करावी लागेल. आणि इमोशनल कंट्रोल डेव्हलप करायचं मित्रांनो. इमोशनल कंट्रोल डेव्हलप करणं हे फार महत्वाचं आहे. आपल्या इमोशन्सला कंट्रोल करणं हे फार महत्वाचं. ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगतो मित्रांनो, रिस्पेक्ट जी आहे ती मागून कधीच मिळत नाही, ती तुम्हाला बिल्ड करावी लागते. आणि जगात एकच रूल आहे. काय रूल आहे? वीक लोकांना सिंपती मिळते आणि स्ट्रॉंग लोकांना रिस्पेक्ट. दिस इज इट फॉर टुडे मित्रांनो. आजच्या पुरतं इतकंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ रिअल रिसेट. पुन्हा भेटू मित्रांनो नवीन व्हिडिओसह.